कर्जमाफी 2026 ची प्रक्रिया आता सर्व काही अंतिम टप्प्यात असताना याबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पाडणार आहे आणि सहकार विभागाच्या वतीने ही कर्जमाफी राबवली जाणार असल्याचे आता स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी असेल, अनेक शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान असेल आणि अनेक शेतकऱ्यांना OTS अर्थातच 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्याने बँकेत आणून भरल्यानंतर त्याला 2 लाखांपर्यंतची माफी अशा पद्धतीने ही कर्जमुक्ती योजना कार्यरत होणार आहे। मग याबाबतच्या काही महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेणार आहोत, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, पोर्टलवरती आता याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे। म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने पोर्टल किंवा वेबसाईट तयार होऊन त्यावर संपूर्ण याद्या अपलोड करण्याचं काम आता सुरू आहे। आता याद्या अपलोड झाल्यानंतर काय होईल की पोर्टलवर जेव्हा याद्या लाईव्ह होतील किंवा दिसायला सुरुवात होईल, त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने काय करायचं आहे, तर शेतकऱ्याने स्वतः त्या ठिकाणी त्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे। त्यासोबत ॲग्रीस्टॅग अर्थातच फार्मर ID देखील असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मग याच महिन्यामध्ये म्हणजेच की आता जून महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत त्या ठिकाणी पोर्टलवरती याद्या दिसतील। 18 तारखेपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना याद्या पाहायला मिळतील आणि यादीमध्ये नाव असल्यास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची KYC करून घ्यायची आहे, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ही DBTच्या माध्यमातूनच पार पडणार आहे ऑनलाईन पद्धतीने। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही कर्जमाफी राबवू असे देखील महाराष्ट्राच्या सहकार विभागाच्या वतीने देखील बोललं जात आहे। तुम्ही या कर्जमाफीच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आहात, अनुदान आहात, 2 लाख रुपये आहे किंवा तुम्ही OTS मध्ये आहात, नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबत कर्जमाफी सरसकट व्हावी का आणि कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांना 2 लाखांची माफी मिळावी का, कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करा, पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करा।